भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस पडतोय। दररोज 10 ते 12 फोन कॉल्स येत असल्याची माहिती समोर आली आहे। लैंगिक शोषणासोबत आर्थिक फसवणुकीच्या तोंडी तक्रारी वाढल्यात। हेल्पलाईनवर पीडित महिला, व्यावसायिक आणि माजी भक्तांचे कॉल येत आहेत। निर्भय होऊन तक्रारी करणाऱ्यांची संख्या आता मोठी आहे। येत्या काळात खरातच्या काही साथीदारांनाही कोठडीची हवा खायला लागू शकते। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। अशोक खरात बाबत हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस। रोज 10 ते 12 खरात पीडितांचे हेल्पलाईनवर फोन। पीडितांमध्ये महिला, व्यावसायिकांची संख्या अधिक। वासनांध बाबा अशोक खरातला 18 मार्चला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी तक्रारदारांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केलाय। या हेल्पलाईन नंबरवर आता तक्रारींचा ओघ सुरू झालाय। नाशिक पोलिसांचा हेल्पलाईनचा फोन रोज अनेक वेळा खणखणत असल्याची माहिती आहे। त्या माहितीची पडताळणी करून पोलीस तक्रारदारांशी संपर्क साधत असल्याचं सांगण्यात येत आहे। पोलीस हेल्पलाईनवर खरात बाबतच्या तक्रारींचे रोज 10 ते 12 फोन येत आहेत। तक्रार करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे। व्यावसायिक व्यापाऱ्यांच्याही खरात विरोधात तक्रारी आहे। लैंगिक शोषण आणि आर्थिक शोषणाच्या तक्रारी आहे। आतापर्यंत अशोक खरातवर 10 गुन्हे दाखल झालेत। 8 गुन्हे लैंगिक अत्याचाराचे आहेत। आर्थिक फसवणुकीचे 2 गुन्हे आहेत। हेल्पलाईनवर येणाऱ्या तक्रारींचा ओघ पाहता येणाऱ्या काळामध्ये अशोक खरातवर अधिक गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता आहे। आता त्याची राजकीय आणि प्रशासकीय कवचकुंडलं गळून पडली आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात खरातच्या अडचणींमध्ये वाढ नक्कीच होणार आहे। अशोक खरात विरोधात तक्रारी करणाऱ्यांनी आधी काही सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला। यावेळी या तक्रारींची पोलीस ठाण्यात नोंद होण्याऐवजी त्यांची तोडपाणी झाल्याचा आरोपही त्यांनी केला। यातल्या महिला तशा खूप जास्त आहेत। मी जे म्हटलं ना की यातले जे व्हिडिओ पब्लिक झाले त्याचं कारणच हे व्हिडिओ पोलिसांकडे येण्याच्या आधीच हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचले होते। पुण्यातल्या काही लोकांनी याच्यात तोडपाणी केलं अशी सुद्धा चर्चा येते। ती कोण माणसं आहेत ती पोलिसांनी शोधावी। अशोक खरातकडून नाडले गेलेल्यांची संख्या मोठी आहे। शिवाय आता अशोक खरात विरोधातल्या तक्रारींची योग्य ती दखलही घेतली जाते। त्यामुळे निर्भय होऊन तक्रारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। येत्या काळात खरातच्या काही साथीदारांनाही कोठडीची हवा खायला लागू शकते। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।